19 सेकंद झाली. गेट सेट गो. अप्सरा आली आहे माझ्या आयुष्यात. एकापेक्षा एक मुली पाहिल्यात मी. एक नंबर आहेस तू राणी. हार मानते मी तुझ्या समोर. पुरे ह तुला लिखाणाची आणि वाचनाची आवड आहे म्हणून उगीच कौतुक करू नकोस. तुझ्या मंगळा शपथ. अय्या ही कसली शपथ वेड्यासारखी. तुझ्या पत्रिकेत मंगळ नसता तर हा चंद्र माझ्या समोर कसा आला असता. असं काही नाही. माझे बाबा म्हणतात की देव वरतीच लग्नाच्या गाठी बांधत असतो. तुझे बाबा वरती स्वर्गात कुठल्या तरी वर्तमानपत्रात पृथ्वीचे स्पेशल करस्पॉन्डंट आहेत का ग? सतत चंद्र ग्रह देव यांच्याच बद्दल बोलत असतात. अरे वेड्या, मला तुझी घालमेल कळत का नाहीये. पण थोडे दिवस कळ काढ. फक्त 6 महिने थांब. माझ्या बाबांनी सांगितलंय की लग्नाला 6 महिने झाले की मंगळाचा परिणाम हळूहळू कमी होईल. त्यांनी ना मला काही शुभ वेळा आणि ग्रहशांती कशी करायची आहे ते समजावून सांगितलंय. फक्त 6 महिने थांब, मग सगळं ठीक होईल. आलिया भोगासी असावे सादर. कुठं कुठं जायचं हनीमूनला. आपण कुठं कुठं जायचं हनीमूनला. काशीत जा, मला घेऊन. काशी? अगं पण मी हनीमूनचं म्हणतोय, मरायचं नाही. तिथे लोक सगळं संपल्यानंतर जातात. आपलं तर अजून सुरू व्हायचंय. हे बघ, पण माझ्या पत्रिकेतल्या ग्रहांप्रमाणे जिथे मोठी धर्मस्थळ आहेत ना तिकडेच आपण हनीमूनला गेलो पाहिजे. त्यामुळे जायचं असेल तर काशीला, नाहीतर नाही. ठीक आहे, काशी तर काशी. माझ्या हनीमूनची काशी झाली नाही म्हणजे मिळवलं. ये माझं कुंकू. नाही 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 थांब. तुझी पोझिशन चुकली आहे. बरं हा ही हा ये माझं कुंकू. नाही चुकतीये. ही सुद्धा चुकली. अरे देवा, टायटल म्हणतात संपेल. ये माझं कुंकू. हा, डोके पूर्वेला. डोके पूर्वेकडे. हा, आणि पाय दक्षिणेला. आता हे कसं शक्य आहे? काहीतरी चुकतंय. असं कसं चुकेल? बाबांनी सगळं स्वतः लिहून दिलंय. हे बघ, त्यांनी स्वतःचे फोटो सुद्धा काढून दिलेत. हे शपथ, माझ्या बाबांचे पाय किती सॉलिड आहेत या वयात सुद्धा. तुझ्या बाबांना दिशा कळत नाही. ए, आता बाबांना दोष देऊ नकोस. तुझ्या बाबांना काही डोके म्हणजे ते म्हटल्याप्रमाणे डोके जर पूर्वेकडे असेल तर पाय असे पश्चिमेकडे नकोत का? ते असे दक्षिणेकडे असतील तर घड्याळाच्या 3.5 आकड्याच्या स्थितीत कुणाचा रोमांस कसा काय होऊ शकेल? उद्या सकाळी की नाही 10चा मुहूर्त आहे. आणि तवर की नाही आपण कॅरम खेळूयात. हॅलो हॅलो, वरती एक कॅरम पाठवा. काय कैर्या? एवढ्या लवकर? हे SMS पेक्षा फास्ट झालं नाही? काहीतरी काय बोलताय? मॅनेजरकडे कंप्लेंट करू का? हो, मीच मॅनेजर आहे. मॅनेजर, कंप्लीट ऐकून घ्या माझं. असं म्हणतेय मी, मला कॅरम नको, कैर्या हव्या. असं म्हणतोय हा. मला कैर्या नको, कॅरम हवाय. हनीमून मध्ये कॅरम म्हणजे? तुम्हाला काय करायचे आहेत सांबार चौकशा? जेवढं सांगितलंय ना तेवढं करा. आम्ही कॅरम खेळू, लंगडी खेळू, शिवाशिवी ते उद्या सकाळी 10 वाजता खेळू. तुम्ही सांगितलेली कामं करा, कॅरम वरती पाठवा. स्टॉपवॉच बघ, नीट बघ. स्टॉपवॉच म्हणजे स्टॉपवॉचच सगळं काही आहे आपल्या आयुष्यात. म्हणजे स्टॉपवॉच पासूनच सुरू होतं आणि स्टॉपवॉच वरच संपतं सगळं. रेडी रेडी. एकदा ना. हा, रेडी ना? रेडी रेडी रेडी. स्टॉपवॉच बघ. स्टॉपवॉच मध्ये वेळ बघ काय झाली. अजून वेळ आहे आपल्याकडे? आहे ना, आहे ना. वाटलंच मला स्टॉपवॉचच आपल्याला मदत करेल. एकदाच स्टॉपवॉच बघ ना तू. स्टॉपवॉच बघत रेडी रेडी. तसंच मगच सारखंच जोरदार. एकदा पुन्हा. आता मी एकदा. स्टॉपवॉच बघतेस? वेळ आहे. अजून वेळ आहे म्हणजे बघा. ओके ओके, हळूहळू.
अले कसं फिरतंय ते गोल गोल. ए ए ए रडायचं नाही, रडायचं नाही. बघ, 6 महिने मुहूर्त पाहिल्याचा फायदा पाहिला. नॉर्मल डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. एकदम सुदृढ आहे, तुला काहीही झालं नाही. आणि मुख्य म्हणजे तिला मंगळही नाहीये केली मंगळ आपल्याला. काय झालं असायला? नाही जाऊ दे, तू चिडशील. नाही चिडणार, तुझी शपथ, सांग ना. आपल्या हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी तू मला स्टॉपवॉच दिलं होतंस. म्हणजे काय, त्याच्याचमुळे तर हे सगळं. अगं त्या स्टॉपवॉचचं मी म्हणजे त्या स्टॉपवॉचचे मी 12 वाजवले. मी नंतर ते स्टॉपवॉच मी सांगेन तसं फिरत होता. कधी 1 ते 100, कधी 55 ते 100, कधी 35 ते 100. ते तिथल्या तिथेच फिरत होता. अच्छा, तरीच ते मध्ये मध्ये बंद सुद्धा पडायचं. त्याला फटका मारल्याशिवाय सुरूच नाही व्हायचं ते. पण म्हणजे तू आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे काहीही केलं नाही. खरंच? तुझ्या मंगळा शपथ. अरे पण हे म्हणजे तू म्हणजे ज्योतिषशास्त्र खोटं असतं? नाही, असंच काही नाही म्हणणार मी, पण अतिरेक वाईट. उगीच हनीमूनचा वेळ फालतू गोष्टींमध्ये वाया घालवला आपण. चला मग ती कसर आता भरून काढू. आणि मग बाळाचं काय करायचं? बाळाचं काय, बारसं करायचं. बारसं करायचं आणि मग नाव काय ठेवायचं? तुझ्या वडिलांना विचार काय अक्षर आलंय ते. बाबांना नको हं, तूच सांग. मी तिचं नाव ठरवलंय, पत्रिका. पत्रिका? आपल्या अजब हनीमूनची अफलातून आठवण. चला पुढच्या तयारीला लागूया. आता कसली तयारी? पत्रिकेला भाऊ नको. लगेच? बर. आणि मग जर का तिला भाऊ झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं? पंचांग. नावं बरीच असतात तुला. आणि जर मुलगी झाली तर? कुंडली. तुझ्या वडिलांना तुझ्या कुंडलीत पाहायला सांग आणि पंचांगात पाहून मुहूर्त काढायला सांग. पुढचं काय ते मी बघतो. ए तू काय बघते का? हिच्याकडे बघते. ही मंगळावरनं आली आहे, मी पृथ्वीचा आहे. यांच्या बाबतीत मंगळाचा केलेला बागुलबुवा खोटाच ठरला. पण हे प्रत्येकाच्याच बाबतीत होईल असं नाही. म्हणूनच ज्याने त्याने आपल्या विश्वासाने पत्रिका पाहावी किंवा पाहू नये, हा पण लग्न मात्र करावं. कारण त्याशिवाय मधुचंद्र साजरा कसा होणार? आणि जर मधुचंद्र साजरा झाला नाही तर मग आयुष्याची मजा ती काय?